सो हाय एव्हरीवन, मी निकिता. वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बट ह्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे की मी घराच्या डेकोरेशनसाठी काय काय वस्तू घेतल्यात. कारण तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच शिफ्टिंग केलं आहे आणि त्यामुळं जे फर्निचरचं किंवा मग घरामध्ये बाकी बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत डेकोरेशनच्या त्याचं मी मागं पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी ते घेते. सो काही वस्तू मी एकदम स्वस्तामध्ये घेतल्यात ऑनलाईन. तर म्हणलं थोडंसं शेअर करते त्याबद्दल, कारण खूप स्वस्त आणि चांगल्या वस्तू आहे डेकोरेशनसाठी. तुम्हाला आवडलं तुम्ही पण ट्राय करू शकता. सो सगळ्यात आधी मी घेतलंय हे बघा, हे एक जे मनी प्लांट असतं ना ते अडकवण्यासाठी आहे. एकदम हलकं फुलकी वस्तू आहे बघा आणि याला फक्त एक खिळा लागतो. मला वाटलं होतं की याला मागून चिकट टेप वगैरे असं काहीतरी असेल म्हणून मी घेतलं होतं. बट हे पण खूप छान, याचे रिव्ह्यू चांगले होते आणि याची प्राइस 130 आहे. थोडंसं वजनाला हलका आणि नाजूक आहे, पण एकदा अडकवून दिलं ना एका जागी की मग हलवलं वगैरे नाही जास्त तर एकदम छान राहील. आणि याच्यामध्ये मी मनी प्लांट लावून बघितलंय. सो त्याच्यामध्ये आत्ताच मी रिकामं करून आणले व्हिडिओसाठी. बऱ्याच 4-5 दिवसापासून माझ्या हे वस्तू आल्यात. सो मी व्हिडिओसाठी थांबले होते. त्यानंतर हे बघा, हे असं काढायचंय आणि याला पाठीमागून इथं हे अडकवायचंय. तुम्ही याला टेप पण लावू शकता. हे मी माझ्या किचनमध्ये लावणार आहे. सो मी लावल्यानंतर पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हे कसं दिसतंय. आणि हे सिंपल छोटीशी वस्तू आहे पण खूप छान दिसते. याचे रिव्ह्यू मला खूप आवडले त्यामुळे मी घेतलं. त्यानंतर किचनसाठीच एक दुसरी वस्तू आहे. हे 2 आलेत मला. हे 60 रुपयामध्ये 2 आलेत बघा. हे जे पहिलं होतं ना ते 130 रुपयांचं होतं. याला मागून स्टिकर आहे जे स्टिक करू शकतो तुम्ही. खिळा वगैरे लावायची गरज नाही आणि किचनसाठी इथं टाईल्सला आपण चिटकवू शकतो. हे 2 आलेत मला, तर मी हे ऑलरेडी लावलेत. हा हे असं आहे आणि हे 2 कप आहेत बघा, इकडून एक आणि इकडून खालून हे असे. ऍक्च्युली मला वाटलं होतं की याची साईज थोडी मोठी असेल. मी थोडी नाराज झाले होते जेव्हा ही ऑर्डर आली तेव्हा. पण जेव्हा ते लावलं ना मी टाईल्सला तर ते परफेक्ट साईज आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त मोठी साईज छान दिसणार नाही. आपले जे मीडियम साईजचे किचन असतात त्यासाठी. सो दिसताना खूप छान दिसतंय. आणि हे पण याची पण प्राइस 60 रुपयामध्ये मला 2 आले. सो एक जर खराब झालं वगैरे तर मी हे रिप्लेस करू शकते. त्यानंतर हे आहे एक झरोका. हे पण हलकं फुलकं आहे. याला मागं स्टिक करायला आहे बघा. तर हे 2 आहेत असे बघा, असे खालीवर तुम्ही लावू शकता. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे आहे. मी हे जे आहे गाय वासरूचं वगैरे घेतलंय. छान दिसताना. मी हे ऍक्च्युली बाल्कनीसाठी घेतलं होतं पण बाल्कनीमध्ये हे चिपकवता येणार नाही व्यवस्थित. तुम्ही घरामध्येच कुठेतरी हे चिपकवेल असं असं छान दिसेल किंवा असं लांब लांब पण तुम्ही लावू शकता. तर ह्याची पण प्राइस काहीतरी 140 अशीच काहीतरी आहे. एकदम नाजूक वस्तू आहे. आपण घरामध्ये एकदा एका जागी लावून दिल्या व्यवस्थित की त्याला जास्त आपण हात वगैरे नाही लावला लहान मुलांनी किंवा आपण एका जागी व्यवस्थित चिपकवलं ना दिसताना खूप छान दिसतं बघा. हे ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. मी तुम्हाला लिंक व्हिडिओमध्ये देईल. तुम्ही याच्यानंतर बाकीचे पण बघू शकता. त्यानंतर हे बघा 2 एकदम हलके फुलके आहेत. माझ्याकडे ऑलरेडी एक हे होतं बघा फ्लावर्स. हे असं ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो कुठं पण. सो हे जे 2 आहेत ना हे मला 147-150 काहीतरीला भेटले आणि टिकाऊ आहे बघा एकदम. म्हणजे असं व्यवस्थित आपण टेबलवर किंवा कुठेही ठेवू शकतो शोपीसमध्ये वगैरे. आणि ठेवल्यावर खूप छान दिसतं. हे एकदम हलकी फुलकी सुंदर वस्तू आहे पण लावल्यानंतर एकदम छान दिसतं. आणि हे 2-3 दिवसापासून यूज पण करते. हे पण मी काहीतरी 60-70 रुपयाला ऑनलाईनच घेतले मागे. त्यानंतर हे एक फोटो फ्रेम आहे. मी आता ही मी आत्ता नाही घेतली, आधीच घेऊन ठेवली. पण याच्यामध्ये फोटो वगैरे अजून लावले नाही आहेत. तर हे 3 5x5 ची फ्रेम आहे. याला मी आता लवकरच फोटो वगैरे लावून घरामध्ये लावील. सो याला इकडं खिळ्याला अडकवायचं आहे. तर ह्याची पण प्राइस काहीतरी 200-250 दरम्यान आहे. पण क्वालिटी चांगली आहे, इतकी पण हलकी नाही, एकदम थोडंसं चांगल्या क्वालिटीचं आहे. एवढं पण म्हणजे नाजूक वस्तू नाही. तुम्ही आरामात यासाठी 200-250 रुपये खर्च करू शकता. त्यानंतर ह्या 3 फ्रेम्स आहेत. ह्या 2 आणि ही मध्ये हरण. तर ह्या पण लावल्यावर मी आता लावेल. मी ह्या बेडसाठी घेतलं तर बेडच्या मागं पण थोडी छोटी साईज आहे. मला बेडच्या मागं थोडीशी याच्यापेक्षा थोडीशी मोठी घ्यायला लागेल. मी दुसरीकडे लावेल आता हे. पण हे पण असं थोडंसं तुम्ही असं एक खाली एक असं एक खाली एक वगैरे लावलं ना खूप छान दिसतं. याला पण पाठीमागून चिपकवायला आहे. तुमचं घर खराब करायचं असेल तर आपलं आता रेंटचं घर वगैरे असेल तर खूप खिळे वगैरे तुम्हाला नसेल मारायचे तर तुम्ही हे घेऊ शकता. हे खराब जर झालं तर तुम्ही याच्या जागी दुसरी चिपकवू शकता. तर ह्याची पण प्राइस काहीतरी 150-160 रुपये आहे. म्हणजे त्याच्या प्राइसच्या मानाने खूप चांगलं आहे. ह्याची क्वालिटी पण चांगली आहे बघा. आणि हे जर रात्री जर तुमच्या घरामध्ये लाईट्स वगैरे असेल ना तर हे जी बॉर्डर आहे ना हे असं गोल्डन टाईप चमकतं पण तुम्ही जर लाईटमध्ये लावलं प्रॉपर लाईटिंग वगैरे असेल तर. त्यानंतर हे एक प्लांट आहे आर्टिफिशियल. तर मला वाटलं होतं रिव्ह्यू बघून की याची हाईट थोडीशी जास्त असेल
थोडंसं मला वाटल्यापेक्षा कमीच हाईट आहे, पण ठीक आहे. याची पण काहीतरी 150 रुपये प्राइस आहे. ओके म्हणजे याच्यापेक्षा मोठी तुम्हाला भेटू शकते. तुम्ही जर सर्च केलं याच्यापेक्षा मोठी साईज पण भेटू शकते, पण मला हे आवडलं म्हणून मी ठेवलंय टेबलवर ठेवायला किंवा शोकेसमध्ये वगैरे. डार्क ग्रीन कलर ना हे छान दिसते, हलकं फुलकं आहे पण दिसायला छान दिसतंय म्हणून मी हे ठेवून घेतलंय. तुम्ही पण घेऊ शकता. त्यानंतर किचनसाठी काही वस्तू घेतल्यात. आता काही वस्तू मी ऑलरेडी घेतले, 1-2 मिरर वगैरे किंवा रिमोट होल्डर वगैरे 4-5 वस्तू घेतल्या, पण मी त्या ऑलरेडी भिंतीला लावून दिल्या, त्यामुळे त्याचं काही मी शूट नाही केलं. नंतर ही जी बॉटल आहे माझ्याकडं तेलाची बॉटल आहे आणि स्प्रे पण होतो इकडून, तर ही पण 130 रुपयाची आहे. आणि ही माझ्याकडं ऑलरेडी होती बँगलोरला, ती माझ्याकडून फुटली होती. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मी त्यांच्यासाठी घेतली होती, प्रभातसाठी. तर त्यांना किचनमध्ये म्हणजे एअर फ्रायरमध्ये वगैरे काही तेल वगैरे शिंपडून काही बनवायचं असेल कमी तेलामध्ये, त्यासाठी मी घेतलं होतं. पण ते माझ्याकडून फुटलं होतं म्हणून बरेच दिवसापासून मला चाललं होतं घेऊया, मग मला हे दिसलं. हे पण खूप छान आहे, म्हणजे प्राइसच्या मानाने चांगली वस्तू आहे. जड आहे एकदम, बघा हलकी नाही एकदम. वापरलं ना आपण व्यवस्थित तर टिकणार भरपूर दिवस तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या बॉटल पण घेऊ शकता. मोठ्या बॉटल पण 180 रुपयापर्यंत 2 बॉटल मिळून जातात. त्यानंतर हे मी किचनसाठी घेतलंय बघा, बरण्या वगैरे किंवा ऑइल बॉटल वगैरे ठेवण्यासाठी. पण हे पण मला रिव्ह्यू मध्ये थोडंसं एवढं असं मोठं वाटलं होतं. याच्यामध्ये मी थोडीशी नाराज झाले, पण मला परत ऑर्डर करा, ती दुसरी वस्तू घ्या, यामध्ये खूप वेळ जाईल आणि मला या वस्तूची गरज होती. आता इकडं आल्यापासून मला किचनमध्ये बऱ्याचशा वस्तू लावायच्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे मी अजून म्हटलं थोडे दिवस थांबायला नको. तर ह्याची प्राइस आहे जवळपास 350 रुपये. थोडं प्राइसच्या मानाने ओके म्हणजे, पण छान वस्तू आहे, अशी हेवी आहे. हे दोन्ही आणि हे 3 वस्तू सेपरेट आल्या होत्या. याला इकडून हे बघा थोडेसे स्क्रू आहेत प्लास्टिकचे स्क्रू आहेत. पण एकदा एका जागी व्यवस्थित ठेवून दिलं ना की दिसताना छान दिसतं. फक्त ही खालून थोडीशी हाईट जास्त पाहिजे होती. पण हे किचनमध्ये ठेवलं ना दिसतं खूप छान. मी ठेवून बघितलं, 1-2 दिवस वापरलंय, दिसतं छान. पण ही जी व्हाईट कलर आहे ना, हा थोडासा पेंट वाटतोय, बॉर्डर्स वगैरे आहेत ना, फिनिशिंग एवढी खास नाही. पण तरी पण ह्या प्राइस मध्ये दुसरं काही घेण्यापेक्षा तुम्ही ही वस्तू घेऊ शकता. यामध्ये झेड आकाराची पण येते, ती पण छान आहे. त्यानंतर ओके, किचनसाठी ह्या 2 वस्तू घेतल्यात आणि प्लांट्स ठेवण्यासाठी हे 2 स्टँड मी घेतले. तर हे फक्त 180 रुपयाचे 2 स्टँड आहेत बघा. याच्यावरती एखादा लहान मुलगा उभा राहिला तरी हे तुटणार नाही, आपण नाही राहायचे. सो ह्याच्यामध्ये 2 मोठ्या कुंड्या किंवा 3 छोट्या कुंड्या तुम्ही असं ठेवू शकता. पण आता हे मला रिस्की वाटतंय, घरात लहान मुलगा असल्यामुळे मला शक्यतो वरती अडकवण्याचेच प्लॅन्टर घ्यायला लागणार आहे. पण 180 रुपयामध्ये हे खूप छान प्रोडक्ट. याला खालून बघा असे हे पण आणले स्क्रू, काय म्हणतात त्याला, स्टँड्स वगैरे, हे सेपरेट आले होते, हे मी लावून घेतले. तो ह्याची पण प्राइस 180 आहे. 180च्या मानाने ही खूप चांगली वस्तू आहे, तर तुम्ही ही नक्कीच घेऊ शकता. सो चला, तर बाकीच्या पण वस्तू ज्या मी घरामध्ये ऑलरेडी लावून झाल्यात ना, त्या पण तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासोबत अजून एक वस्तू आहे, हे एक मॅट आहे. तुम्ही हे टिपवायच्या किंवा स्टूलच्या वगैरे खाली किंवा टेबलच्या कुठेही ड्रॉवरच्या वगैरे तिथं ठेवू शकता. हे पण जवळपास 290 रुपयांचे आहे. पण मला हे तेवढं नाही आवडलं जितकं म्हणजे मला वाटलं होतं की छान दिसेल. थोडंसं मी याच्या बाबतीत नाराज झाले. मग इथे एक जे व्हाईट बॉर्डर वगैरे असणार, जे व्हाईट आणि हे 2 कॉम्बिनेशन ना, तर माझा विचार आहे की हे रिटर्न करून मी ते घेईल. सो मला जर आवडलंय खरं तर 1-2 दिवसामध्ये मी हे रिटर्न करून देईल. पण तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला असं वाटतंय की हे छान दिसेल तर तुम्ही हे घेऊ शकता. जाड आहे बघा, याची जाडी वगैरे अजिबात नाजूक नाही आहे. सो हे नक्कीच घेऊ शकता. मी अजून विचार करते हे ठेवायचंय की रिटर्न करायचंय. सो मला पुढे जाऊन पण हे सगळं लागणार आहे. सो मला नंतर पण हे घ्यायला लागणार आहे. सध्या मला याच्यापेक्षा थोडंसं वेगळं पाहिजे होतं म्हणून मग मी वेगळं ऑर्डर करेल. पण तुम्हाला जर हे आवडलं असेल तुम्ही हे 100% घेऊ शकता. खूप चांगली क्वालिटी आहे आणि खूप जाड पण आहे, एकदम असं नाजूक अजिबात नाही. याची एवढी अशी जाडी पण आहे आणि मस्त आहे. काही फोटोज वगैरे काढण्यासाठी छान आहे. तर चला, हे एक 10-12 प्रोडक्ट होते. तर ऑलमोस्ट मी सगळे तुमच्यासोबत शेअर केले. त्यासोबत मला आता इकडे बेडच्या मागे लावायला एक फ्रेम, सोफ्याच्या मागे लावायला फ्रेम, एक 4-5 वस्तू घ्यायच्यात अजून. पण मी थोड्याशा जास्त बजेटमध्ये घेईल. म्हणजे हे ज्या वस्तू होत्या ना, तर त्या मी 200-250च्या आत सगळ्या. यामध्ये फक्त हे जे स्टँड आहे हे आणि ह्या 2च वस्तू 200च्या पुढच्या आहेत. बाकी सगळ्या वस्तू भरपूर स्वस्त आणि मस्त आहेत. आणि आपली काही अपेक्षा पण नसते जास्त की ही वस्तू आपल्याला 10 वर्ष टिकावं, 20 वर्ष. आपण व्यवस्थित वापरली तर टिकणार. पण नाजूक वस्तू आहेत, क्वालिटी चांगली आहे आणि दिसताना खूप छान दिसतं कमी प्राईसमध्ये. सो मी याच्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओमध्ये शेअर करते. तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा आणि माझ्या चॅनलचे दुसरे व्हिडिओ पण बघा. सो चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.